नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे, मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे आळंदी या ठिकाणी। आळंदी या ठिकाणी आज एकादशी आहे। एकादशी निमित्त आपल्या पूर्ण महाराष्ट्रातून आळंदीमध्ये भाविक भक्त येत असतात। आपण जाणून घेऊ इथले नगराध्यक्ष नगरसेवक आहे, काय सांगू शकता आजचा दिवस हा? सर, तुमचा परिचय द्या। रामकृष्ण हरी, मी नगराध्यक्ष आळंदी नगर परिषद। कालच माऊलींच्या आळंदीमध्ये आगमन झालं आणि माऊलींच्या आगमनामुळे जे गेले महिनाभर आळंदीला एक भावनाविषय आमचे सगळे आळंदीकर होत असतात आणि कालच्या माऊलींच्या आगमनामुळे सर्वांना एक आनंद झालेला आहे। आणि कालच नगरपालिकेच्या माध्यमातून नाथब्रह्म नावाचं शिल्प आळंदी नगरपालिकेच्या माध्यमातून उभारलं होतं आणि आज दर एकादशीच्या वद्य एकादशीला आळंदी नगर परिषद असेल, आळंदीकर ग्रामस्थ असतील आणि ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने स्वच्छता मोहीम असते। परंतु यंदा पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे स्वच्छता न करता हा जो मंच आहे, पसायदान मंच, या ठिकाणी गेल्या महिन्यापासून नगरपालिका आणि देवस्थानच्या माध्यमातून इंद्रायणी मातेची आरती होती। जशी संध्याकाळची आरती होती त्याच पद्धतीने सकाळच्या एकादशीला स्वच्छता मोहीम आळंदीमध्ये आमच्या सर्व नगरसेविका असतील, नगरसेवक असतील आणि आळंदीकर ग्रामस्थ त्यामध्ये सामील होत असतात। अजून काय सांगू शकता तुम्ही तुमच्या या कार्याबद्दल? आणि गर्दी आज काय कशी होती? आज मगाशी देवस्थान बद्दल बरोबर बोलणं झालं। 3 लाख च्या संख्येने लोक ह्यावेळेस आली होती आणि आजची एकादश आणि रविवार या सुट्टीचा दिवस असल्यामुळे प्रचंड या ठिकाणी गर्दी आळंदीमध्ये आज झाली होती। तुमचा परिचय द्या, काय सांगू शकता? नमस्कार, रामकृष्ण हरी, माझं नाव पूजा संजय गुंडरे। आळंदीमध्ये लाखो भाविक हे दिवसेंदिवस वाढत आहे। तर नगर परिषदेच्या वतीने जे काही आम्हाला शक्य आहे सगळ्या सुखसोयी देण्याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करत आहोत। जसं दादा म्हटले की आम्ही दर एकादशीला नगराध्यक्षांबरोबर आम्ही सगळे नगरसेवक सकाळच्या वेळी स्वच्छता करतो आणि मग संध्याकाळी त्या आरती करतो। आणि त्याचप्रमाणे आम्ही सर्व जे जनता आहे किंवा बाकीचे बाहेरचे लोक आहेत त्यांनाही आवाहन करतो की या दिवशी इथे येऊन स्वच्छता करावी। पोलीस प्रशासनाचा तुम्हाला हातभार आहे का? हो, पोलीस प्रशासनाचा नक्कीच आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार आहे। नुसतंच पोलीस प्रशासन नाही तर देवस्थान, नगर परिषद हे आणि ग्रामस्थ आम्ही सगळे मिळून काम करतो आणि एकजुटीने पुढे चाललो आहोत। इथून पुढचं तुमचं काय हे असणार आहे विजन? आमचं विजन असं असणार आहे मेन सगळ्यात की आळंदीची इंद्रायणी माता हिचं तीर्थ स्वरूपात पाणी आपल्याला प्राशन करता आलं पाहिजे। तर त्या पद्धतीने आपल्याला त्याची स्वच्छता करायची आहे आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे विषय आहेत जसं की शाळांबद्दल किंवा रोड्स असतील वेगवेगळे। आता आम्ही काल जे शिल्प उभं केलं तर त्याच्या व्यतिरिक्तही अजून आपल्याला काय सुशोभीकरण करता येईल, आळंदी कशी स्वच्छ राहील आणि एकजुटीने आपल्याला कसं पुढे जाता येईल यावर आमचं भर राहील। खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल। कट बोलणार आहे कोण अजून? बाबा तुम्हाला बोलायचे या होता त्यांची कृपा पशु बोले येत निर्जीव चालविल्या भिंती महिमा आगात, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज। आणि ज्ञानेश्वर महाराजानं जीवन आयुष्य असं घातलं की स्वतःच्या जीवनाचा उजाळा करून आज जगही त्यांच्या नावाखाली आमच्या उजाळा होते बरं का। अहो, किती वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजाला, अजून बी नित्य नूतन। आणि त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे, एक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलेलं आहे।